आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ध्यानसाधना आणि योगसाधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांच्याशी दुहिता सोमण खेर यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया. श्रोते हो, एकदा एका साधारण सभागृहामध्ये ध्यानधारणेचा एक वर्ग सुरू होता आणि त्या वर्गात वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या स्तरांमधली माणसं एकत्र जमलेली होती. कोण असतील ती माणसं? तर शिक्षक होते, विद्यार्थी होते, डॉक्टर्स होते, पेशंट्स होते. एवढंच नाही तर या सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, गुन्हेगार आणि गुन्ह्यांचे बळी असे सगळेजण एकत्र मेडिटेशन करत होते. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण मी काही एखादी काल्पनिक किंवा रचलेली गोष्ट सांगत नाहीये. जगाच्या इतिहासात योग किंवा मेडिटेशन साधनेच्या इतिहासात घडलेली ही एक खरी घटना आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजलिसमध्ये. पण असं घडलंच कसं आणि का? पुढे काय झालं? हे सगळं जाणून घ्यायचंय ना? मग त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आत्मिक शांती आणि शांतीपूर्ण जीवनासाठी कार्य करणारे मंदार आपटे आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी इथे हजर आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे FM गोल्ड वाहिनीवरती. नमस्कार. तुझं हे बोलणं आणि तुझं इंट्रोडक्शन ऐकून माझ्या आयुष्यात 7 वर्ष मागे गेलो आणि ती रूम मला अशी दिसली. अरे वा. सो रिअल लाईफमधले टॉम आणि जेरी समोर होते. आणि त्यांच्याबद्दल नक्की काय घडलं, त्या घटना कशा घडत गेल्या, हे सगळं कुठून सुचलं आणि त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट्स काय आले, त्याचे परिणाम काय होते, हेही सगळं आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. पण कसं होतं ना, दरवर्षी 21 जून अर्थात जागतिक योग दिवस जवळ आला की आपल्याला आपल्या भारतीय परंपरेतून आलेली संतुलित जीवनशैली, जी भारताने जगाला दिलेली देणगी आहे, हे सगळं आपल्याला तेवढ्या काळापुरतं आठवतं आणि मग पुन्हा आपल्या रोजच्या रहाटगाडग्यामध्ये आपण हे सगळं विसरून जातो. पण तुम्ही स्वतः अमेरिकेत राहत असताना सुद्धा, म्हणजे एका नामांकित कंपनीमध्ये तुम्ही नोकरी करत होतात, उच्चपदस्थ होतात आणि अमेरिकेतलं जे सगळ्यांना वाटतं अर्थात, तर तसं उच्च असं राहणीमान अनुभवत असताना सुद्धा मेडिटेशनचं महत्त्व, ध्यानधारणेचं महत्त्व तिथल्या लोकांना सांगावं, याच्या मागचा उद्देश काय होता आणि प्रेरणा काय होती? दुसऱ्यांना शिकवायच्या आधी पहिली गोष्ट झाली की मला माझ्याच संस्कृतीमध्ये हे योग, धारणा, ध्यान, समाधी हे सगळं आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती. कारण लहान असताना आम्ही क्रिकेट खेळायचो. बरं. आई सांगायची योगा क्लासेसला जा. मुंबईमध्ये वाढलेला, शिवाजी पार्कला अभ्यासात चांगला असलेला, 12वीत चांगले मार्क, रुपारेल, मग चांगले मार्क म्हणून UDCT या ज्या ट्रॅकमध्ये मी होतो आणि मला असं वाटायचं की यार थोडा मेहनत करेगा, टेक्निकल कॉम्पिटन्स आहे, सगळं होऊन जाईल. पण जेव्हा मी अमेरिकेत पोचलो, तिकडे पण अगेन शिक्षणात पेट्रोलियम इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं, टेक्निकल कॉम्पिटन्स वाढला म्हणून शेल नावाच्या छोट्या कंपनीमध्ये रिसर्च लॅबमध्ये सायंटिस्ट म्हणून नोकरी मिळाली. हे सगळं टेक्निकल कॉम्पिटन्सवर होतं. बरोबर. आणि 2001 मध्ये जो 9/11ची घटना झाली तिकडे, त्याच्या 1 आठवड्यानंतर प्लेननी मी नायजेरियाला गेलो माझ्या पहिल्या इंटरनॅशनल बिझनेस ट्रिपवर. बर. नायजेरियामध्ये. आणि माझ्यावर एक मॉब अटॅक झाला. आम्ही 3 पेट्रोलियम इंजिनियर्स नायजर डेल्टा म्हणून जी जागा आहे तिकडे ऑइल फील्डवर काम करत होतो. पूर्ण गावच्या गाव अशा तलवारी आणि सुरे आणि काठ्या वगैरे घेऊन असं आमच्या अंगावर धावून आलं. पहिलं मिनिट किंवा क्षण मला वाटलं की काय होतंय, मूवीतला सीन दिसत होता. नंतर कळलं की ते आमच्यावर अटॅक करायला येत. आणि बॉलिवूड पिक्चर आपण बघितलेले असते, त्यामुळे पटकन कळलं की बॉस. आणि मी माझ्या टीममेट्सना सांगितलं भागो. आणि तिथे नायजेरियन मिलिटरी ट्रक उभा होता, कारण ऑइल एक्झिक्युटिव्हजना सगळे किडनॅप करतात असं होतं तिकडे. म्हणून आमच्या बरोबर तो मिलिटरीचं वाहन होतं. मग तिथपर्यंत आम्ही धावत धावत गेलो, मिलिटरी ट्रकमध्ये बसलो आणि पळालो. बाल बाल बच गे असं 2001 मध्ये माझं झालं. 2-3 दिवस तिकडे नायजेरियामध्ये मला झोप तर आली नाहीच, पण ते सगळे जे झालेलं त्याचे फ्लॅशेस येत बसले. आणि मग असं सगळं झालं की कामात लक्ष लागत नाही. म्हणजे कोणी बोलत असेल तरी आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं, आपलं काहीतरी वेगळंच मनात चाललेलं असतं. तर त्या 3-4 दिवसात असं आतनं हादरायला झालं की पेट्रोलियम किंवा पंप किंवा कॉम्प्रेसर हा बिघडला तर ते फिक्स करायला मला शिकलोय मी. पण सिस्टम जेव्हा मी असतो आणि मी जेव्हा बिघडतो तेव्हा मला कसं फिक्स करायचं. ओहो.
ह्याचं ट्रेनिंग नव्हतं काही. आणि मी हे सगळं, माझे आई बाबा मुंबईत राहतात, तिथून फोनवर पण कोणालाच सांगितलं नाही आहे, कारण हे सांगणार कसं असं काय होतंय. आणि तेव्हा तर 2001 काउन्सेलिंगचा पण ट्रेंड नव्हता की अरे काउन्सेलिंगला जा. ह्याला म्हणतात पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस. ट्रॉमा झालेला असतो पण तो विसरत नाही आपण. सो ह्याच्या अनुषंगाने मी ह्युस्टनला परत गेलो आणि 2-3 महिने बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या. मूवीज, वेकेशनवर जा, समुद्रावर जाऊन बसा, पुस्तक वाचा, माइंड डिस्ट्रॅक्ट करायला. पण हे जात नाही असं. त्यामुळे माझ्या एका खूप चांगल्या मित्राने सांगितलं की प्राणायाम ध्यान का नाही शिकत तू, म्हणून मी आर्ट ऑफ लिव्हिंग नावाचं जी संस्था आहे त्या वर्कशॉपला रजिस्टर केलं ह्युस्टनमध्ये 2002 साली. आणि माझे टीचर्स 2 अमेरिकन होते, हजबंड वाईफ. आणि मी काही एनलायटनमेंटसाठी किंवा मला मुक्ती मिळेल ह्याच्यासाठी गेलो नव्हतो. मी गेलो होतो की मला झोप चांगली येईल. आणि 6 दिवसांचा वर्कशॉप मी केला. तिकडे एक सुदर्शन क्रिया नावाची प्रक्रिया शिकवतात. आणि त्या दिवशी शिकल्यानंतर मी एकदम मस्त झोपलो. आणि हे 6 दिवस होत गेलं. आणि तेव्हा मला वाटलं की अरे हे आधी का नाही शिकलो आपण. कारण इश्यूज बरेच असतात ना, एक्झामचं टेन्शन किंवा कॉलेजमध्ये अरे गर्लफ्रेंडनी नाही म्हटलं किंवा वॉट एव्हर, एवढ्या अमेरिकेत जाऊन राहणं एकटं त्याचं अँझायटी. पण हे मला शिकल्यानंतर असं वाटलं की यार हे तो अच्छा आहे. माइंड ऑफ कसं करायचं हे मी शिकलो. कारण मन जर आपलं स्थिर नसेल किंवा क्लिअर नसेल तर आपले डिसिजन्स पण मे बी लेटर ऑन आपल्याला त्याच्याबद्दल पश्चात्ताप होतो की अरे यार चूक झाली. सो ते सगळं मी जुळवत गेलो. मला ज्या नॉलेजनी पोस्ट ट्रॉमा स्ट्रेसमधनं बाहेर आणलं होतं ते आता मी शिकवायला इच्छा होती माझी. आणि अशा लोकांना शिकवायची इच्छा होती की ज्यांना PTSD आहे. सो 2003-04 मध्ये मी हे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम केला आणि त्याच्यात बरंच काय काय शिकायला मिळालं. पतंजली योगसूत्र, नारद मुनींची भक्तिसूत्र, अष्टावक्र गीता जनक राजाला त्यांनी शिकवली. तर जनक राजा जेव्हा विचारतो प्रश्न की रियालिटी काय आहे, खरं काय आहे, त्याचं उत्तर त्याला कोणीच देत नाही. मग शेवटी अष्टावक्र म्हणजे 8 ठिकाणी वक्र असणारे एक साधू येतात आणि ते त्याला हे गीता सांगतात आणि त्याचं कल्याण होतं. पण मला असं वाटलं की अरे जनक तर राजा होता, पण त्या गीतेमध्ये आणि या गीतेमध्ये फरक मोठा आहे की एका ठिकाणी अर्जुन लढाई सोडून हिमालयात जायचं म्हणत होता आणि इथे तर जनक राजा होता, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती त्यांनी आणि हा रिस्पॉन्सिबिलिटी सोडून चालला होता. तर त्याला गीता जी शिकवली अष्टावक्र ऋषींनी आणि कृष्णानी ती वेगळी होती, कारण स्टार्टिंग पॉईंट वेगळा होता. सो तिथे मी कनेक्ट केलं की अरे हे सगळं तर लिडरशिप डेव्हलपमेंटमध्ये आलं पाहिजे. म्हणून माझा कल 2004 पासून असा आहे की जगात जर चांगलं व्हायला हवं असेल ना तर जो लीडर असतो, म्हणजे जो पॉलिटिशियन असू दे किंवा बिझनेस CEO असू दे किंवा घरी आई बाबा पण लीडर असतात ते असू दे, त्यांच्या माइंडमध्ये पीस हवं. आणि मग त्या ह्याने प्राणायाम योगा हे टूल्स आहेत. जसं आपण सकाळी उठून ब्रश करतो, पहिल्यांदा आपण जेव्हा ब्रश करायला शिकलो तेव्हा आईने एक काडी टाकली आणि आपण असं, आम्हाला नको तोंडात काहीतरी असं, मग आईने आपल्याला थोडं फसवलं ना की अरे ढग बघ, ई कर. जोपर्यंत आपल्याला त्याचा अर्थ कळला नाही की अरे दात घासणं चांगलं आहे माझ्यासाठी, तोपर्यंत आपल्याला एक गुरु लागला जो आपल्याला हात पकडून आपले ब्रश करायचा. हे आपण का करतो आता, घराच्या बाहेर निघायच्या आधी आपण ब्रश सगळे करतो, त्याच्यात आपल्याला काही आनंद मिळत नाही. तुला आनंद मिळतो का? नाही. ती गरज आहे, पण ती मेकॅनिकल झालंय आता. तू चेहऱ्याकडे बघतेस आरशात, चूळ भरते 2दा-3दा आणि मग तू कामाला जातेस. तो ही जी ऍक्ट आहे 5 मिनिटाची वडेवर ब्रश करण्याची, ती आपण का करतो? कारण आपल्याला असं वाटतं की जर हे केलं नाही घाण वास येईल, मग माझे कोणी जवळच येणार नाही माझ्या आणि मला डेंटल डिके होईल मे बी केलं नाही तर. सो डेंटल हायजीनसाठी आपण करतो, 5 मिनिटं करतो. मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो? त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ, जे कोणी चोरून घेऊ शकत नाही. तर तुम्ही घरात फ्रीज आणला, TV आणला, वॉटेवर फोन आणला, ते चोरून घेऊन जाऊ शकतो ना ते धन. पण इनर पीस ह्याला जे टूल्स लागतात ते चोरी कोणी करू शकत नाही ना, ती तुझी असतात. म्हणून त्याला साधना म्हणतात.
सो ही 5 मिनिटाची जर आपण साधना केली स्टार्टिंगला, की बाबा रात्री ना झोपायच्या आधी मी शांत बसणार आणि मनात कोणाबद्दलही वाईट विचार ठेवणार नाही, माझ्याबद्दलही नाही ठेवणार. नो रिग्रेट, नो ब्लेम, नो गिल्ट. अशी 5 मिनिटाची जर आपण साधना ठेवली तर झोप पण चांगली लागेल, आणि झोप चांगली लागली की प्रकृती पण चांगली होईल. सो योगा दिवस हा जो आपला जून 21 आहे, तो फक्त काय योगा मॅटवर नाही आहे, तर योगा म्हणजे एक मेंटल एक्सरसाइज आहे खरा, की मनाला कसं जिंकायचं. तिथे प्राणायाम विद्या आणि ही सुदर्शन क्रिया जी प्रॅक्टिस आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वर्कशॉपमध्ये शिकवतो, त्याचा मला प्रचंड फायदा झाला आहे. दुसऱ्यांना शिकवायच्या आधी आपण आपल्यावरच ह्या प्रॅक्टिसेसचा यूज करूनच मग दुसऱ्यांना काही शिकवू शकतो, अशी माझी भावना आहे. खरं तर तुमच्या या प्रवासातले प्रत्येक टप्पे हे आम्हा सगळ्यांना, श्रोत्यांना सुद्धा थक्क करणारे आहेत, आणि नेमकं पुढे काय घडलं याबाबतची उत्सुकता आम्हा सगळ्यांना आहेच. 2004 मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर झालो, आणि जसं सांगितलं की ज्यांना पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस आहे त्या लोकांना मी शोधून शिकवायला माझा वेळ द्यायचो. म्हणजे नोकरी शेलमध्ये होती, पाईपलाईन डिझाईन करत होतो. संध्याकाळी आणि सॅटर्डे संडेजना मी डोमेस्टिक व्हायलन्समध्ये ज्यांना इम्पॅक्ट झाला आहे अशा बायकांना जाऊन शिकवायचो NGO मध्ये. मग 2009 अमेरिकेत दर 22 मिनिटाला सुइसाईड व्हायचा अमेरिकन सोल्जर, जो इराक आणि अफगाणिस्तानमध्ये लढाई लढून येतो, तो पोस्ट ट्रॉमा स्ट्रेसनी यायचा, आणि बेसिकली मेंटल डिझीज आहे ना. इतकं मोठं तेव्हा झालेलं आहे की अमेरिकन सोल्जर परत आल्यानंतर जास्ती मेले, इराक आणि अफगाणिस्तानमध्ये लढाईमध्ये नाही मेले एवढे. सो असल्या लोकांना मी प्राणायाम विद्या शिकवायचो, आणि असे हजारो मी सोल्जर्स बरोबर टाईम स्पेंड करून त्यांच्या फॅमिलीजना पण शिकवलं आहे. तर 2009 ना एक सोल्जर आणि त्याची बायको मला कडक मिठी मारली त्यांनी, आणि मला म्हणाले, मंदार, माय हजबंड स्लेप्ट लाईक अ बेबी येस्टरडे. काल माझा नवरा लहान बाळासारखा झोपला. तू इतके वर्ष कुठे होतास? म्हणजे मला जे नायजेरियामध्ये झालेलं तेच ह्याला होत असणार की झोप नसेल मिळत. लाईक हे मोमेंट्स एकदम असे ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतात ना, की आपण आपल्यालाच विचार करतो की यार क्या राहू मैं, लाईफमध्ये काय करतोय आपण. हा एक तो मोठा प्रसंग होता माझ्यासाठी. मला माझा मॅनेजर म्हणाला की हे तू काम बाहेर करतोय, तू शेलमध्ये का नाही शिकवत? अच्छा. तर मी म्हटलं शेलमध्ये? तर तो म्हणाला की हे बघ, आपण जेव्हा रिसर्च किंवा इनोव्हेशन करतो तेव्हा फेलियर तर बरोबर येतच, आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंगमध्ये फेलियरला, प्रसंगाला कसं डील करायचं हे कुठे शिकवलं जातं. तो इंजिनियरचा इगो जो असतो तो फेलियर ऍक्सेप्ट नाही करत. सो तू तुझं प्राणायाम ध्यान असं चॉकलेट सारखं सजव आणि त्याला रॅपर घाल. हाऊ टू बी मोर क्रिएटिव्ह, हाऊ टू बी मोर इनोव्हेटिव्ह, हाऊ टू बी मोर एंटरप्रेन्योरियल, असं माझ्या बॉसनी मला विचारलं. सो असे प्रोग्राम त्याने मला करायला सांगितले. तर 3 वर्षामध्ये मी ऑलमोस्ट 2000 स्टाफना जगभर ट्रॅव्हल करून सुदर्शन क्रिया प्राणायाम विद्याचं चॉकलेट शिकवलं. त्याच्यासाठी मला एक अवॉर्ड मिळाला. त्या अवॉर्डमध्ये पण 2012 आंतरप्रुनर माहिती आहे तुला ऐकून, राईट? जो नवीन काहीतरी येऊन काहीतरी नवीन प्रॉडक्ट तयार करतो. अवॉर्डचं नाव होतं इंट्राप्रुनर. सो आंतरप्रुनर बट इनसाइड अ लार्ज कंपनी. तर माझा अवॉर्ड कशासाठी होता? मी माझ्या कंपनीमध्ये माझं पॅशन आणून 2000 माणसांना इनोव्हेशन लर्निंग प्रोग्राम शिकवला होता. आणि ते इझी नसतं, कारण जोपर्यंत आपल्याला आपला बॉस म्हणत नाही ना की अरे हे पण तू कर ना, तोपर्यंत हा इंट्राप्रुनर जो व्यक्ती असतो तो त्याचं पॅशन कधी दाखवत नाही लोकांना. बरोबर. सो हा अवॉर्ड मिळाल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ना हा इंट्राप्रुनर व्यक्ती शोधला पाहिजे. अच्छा. इंट्राप्रुनर जो असेल त्याला जर मी पकडला तर तो त्या ऑर्गनायझेशनला चेंज करण्याची इच्छा दाखवू शकतो. बरोबर. सो हा माझा विचार 2012 होता की बॉस, पोलीसमध्ये, गँगमध्ये, सगळ्या सिस्टममध्ये ना इंट्राप्रुनर शोधले पाहिजे. सो असे अजून 3-4 वर्ष गेले. माझी नोकरी पण मस्त होती. अवॉर्ड मिळाल्यानंतर मला नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली CEO कडनं. कंपनीचं सोशल इनोव्हेशन डिपार्टमेंट स्टार्ट करून मॅनेज कर. वा. आणि हे करता करता असं कळत गेलं की काही सोशल इनोव्हेशन्स जे असतात ना ते सामाजिक गुड म्हणजे सोशल गुड करतात,
पण त्याच्या बिझनेस व्हॅल्यूशी काही संबंध नसतो. म्हणजे कोणी कोणी झाडं लावतात, राईट, कोणी कोणी शाळा बांधतात. पण माझा जॉब मी असा तयार केला होता की अशा सोशल इनोव्हेशन्स आपण शोधल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात, सोशल चेंज पण होतोय आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण आहे. बर. एक एक्झाम्पल देतो. मला एक माणूस भेटला लंडनमध्ये जो उंदरांना शिकवायचा लँडमाईन कशा शोधायच्या. बर. ओके, सो पहिला म्हणजे असला माणूस मला कधी आयुष्यात भेटला नव्हता. अशी कल्पनाही केली नव्हती की उंदरांकडनं जमिनीखाली ज्या लँडमाईन असतील त्या शोधून घ्या. आणि त्याने 300 उंदीर तयार केले होते असे. जसं कुत्र्याला लीश असतं तसं उंदराला पण लीश म्हणजे पट्टा असायचा आणि उंदीर जिथे लँडमाईन आहे तिकडे नाकानी तो स्मेल करायचा आणि मग ह्या माणसाला कळायचं की तिकडे लँडमाईन आहे. अच्छा. सो मेंटली ब्लोन आउट म्हणतात ना, तसं माझं मेंटली माइंडच उडालं होतं की असं पण कोई कर सकता है. तर मी त्या माणसाला विचारलं, तू हे का करतोस? तू 200 अजून गोष्टी करू शकतोस पण तू हे का करतोयस? 300 उंदीर म्हणजे आर्मी तयार केली आहे तू, ज्याचा भाऊ एका लँडमाईन मध्ये ब्लास्ट होऊन पाय त्याचा गेला असेल, असं होतच असेल ना कुठं ना कुठेतरी. त्या भावाला वाटत असेल की अरे हे कोणा दुसऱ्यावर नाही झालं पाहिजे म्हणून मी हे काम करतोय, कारण त्याचे उंदीर जायचे लँडमाईन शोधायला ना. सो मला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर तो असं काहीतरी देईल की बॉस माझ्या आयुष्यात पण असं काहीतरी झालं आणि मला आता सोल्युशन शोधायचं आहे. पण त्याचं उत्तर ते नव्हतं. त्याचं उत्तर होतं, मंदार, बिकॉज आय लव्ह रॅट्स. आणि मी लिटरली असंच म्हटलं की क्या पागल आहे क्या? तर तो म्हणाला, नाही, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला डिप्रेशन यायचं आणि मी रस्त्यावर झोपायचो आणि रस्त्यावर मी उंदरांना पाळायचो. बापरे. आणि ते माझे फ्रेंड्स होते. बरं. आणि मी आता लोकांना दाखवून दिला की उंदरांमध्ये पण काही क्वालिटी आहे जी बेनिफिट देऊ शकते, म्हणून त्याने हे काम सुरू केलं होतं. तर मी त्याला म्हटलं, बॉस तू तर उंदरांचा ब्रँड मॅनेजर आहेस, तर माझं कार्ड तू घे, बिझनेस कार्ड घे. ओके, बिझनेस कार्डवर टायटल होतं. 10 लोकांची टीम होती माझी, 10 जण CEO ला आम्ही रिपोर्ट करायचो. आणि मी त्याला म्हटलं की मी एक फंड चालवतो, मला तू आवडलायस, मला तुझ्याबरोबर काहीतरी करायचंय. काय करायचंय आत्ता माहिती नाही. आणि असं म्हणून मी लंडनमधनं ह्युस्टनला गेलो आणि माझ्या बॉसनी मला त्या दिवशी विचारलं की कोणाला भेटला? तर मी म्हटलं ह्याला भेटलो. तर तो हसला, तो कम्प्युटरवर गेला, त्याने प्रिंटआउट घेऊन आला आणि म्हणाला, शेलमध्ये किती लोक असतील पेरोलवर लँडमाईन क्लीनअप करायला? मी म्हटलं तू विचारतोय तर 0 नसणार, 100. तर तो हसला, त्याने प्रिंटआउट दाखवला. कंपनी इराकमधल्यानी 2000 लोकांना तिकडे जॉब दिले होते लँडमाईन क्लीन करायचे. कारण इराक आणि कुवेतमध्ये एक युद्ध झालं होतं 1992 मध्ये, गल्फ वॉर झालं होतं. बरोबर. तर तिकडे त्यांनी माईन टाकल्या होत्या सगळीकडे इंजिनियर्सना. त्या बॉर्डरमध्ये $1 बिलियन ऑफ नॅचरल गॅसचं फील्ड मिळालं होतं, म्हणजे जमिनीखाली. बापरे. सो त्यांनी विचार काय केला असेल की आपण प्रोडक्शन कसं करणार, आपण रिफायनरी कशी बांधणार, तर लँड डिमाइन करायला पाहिजे ना, माइन्स काढल्या पाहिजेत आधी. तर चला लोकांना जॉब्स देऊया. मग ह्याला म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR म्हणतात. मग एक चांगला रिपोर्ट तयार होतो आणि आपण दाखवू शकतो की बघ आपण जॉब्स तयार केले. मग गव्हर्नमेंट बरोबर रिलेशन चांगलं होतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि ऑफकोर्स लँड माईन क्लीन केल्यानंतरच आपण प्रोडक्शन करू शकू ना. सो त्याचा बिझनेस पण त्यांना दिसला होता. हे ऐकून मी आणि माझा बॉस ओरडलो, रॅट्स, आपण टॅन्झानियामधल्या रॅट्स आणायच्या आणि आपण ह्या 2000 माणसांना हे रॅट्स द्यायच्या. त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य सेफ होईल ना, त्यांना कळेल कुठे लँडमाईन आहे. बिझनेस व्हॅल्यू अशी होती की हे जे उंदीर होते ते 1 किलोग्रॅम वजन होतं त्यांचं. ओके, म्हणजे ते पाऊच रॅट म्हणतात त्यांना, मोठे रॅट्स असतात. आणि कुत्रा 5 किलोग्रॅम वगैरे असतो आणि लँडमाईन ब्लास्ट होऊ शकतो. पण उंदराचं वजन कमी असतं त्यामुळे तो करून पुढे पुढे जाऊ शकतो. सो एक तर ह्या माणसांचं आयुष्य सेफ होईल, यांना कळेल कुठे लँडमाईन आहे. आणि दुसरी गोष्ट, हे उंदीर माणसांपेक्षा 10 पट फास्ट काम करतात. अच्छा. हे आम्हाला त्या माणसांनी सांगितलं. ओके. म्हणजे काय की पोटेन्शियली आपल्याला ही जागा 10 पट जास्ती लवकर मिळेल. ह्याला बिझनेस व्हॅल्यू म्हणतात की मला पटकन प्रोडक्शनला जाता येईल. सो ॲक्सिडेंटली मला असं कळलं की इनोव्हेशन
हे एनर्जी टेक्नॉलॉजी रिलेटेड असायची गरज नाही. हे सामाजिक पण काही असू शकतं, सोशल कॉज पण असू शकतं. बरोबर. पण ते CSR नाही आहे. त्याच्यामुळे शेलला बिझनेस फायदा पण आहे. सो हे माझी स्कॉलरशिप होतो. असा प्रोग्राम मी शेलमध्ये 4-5 वर्ष चालवला. $multi-million प्रोग्राम, इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम. की अजून असे काय आहेत का प्रोजेक्ट्स की दबंग माणूस काहीतरी अच्छा कर रहा है, पण त्याने कधी विचार नाही केला आहे की ह्याचा बिझनेस फायदा आहे. सो असा माझा जॉब होता. असा जॉब करताना 2016 फेब्रुवारी महिन्यामध्ये माझा एक मित्र मेक्सिकोमधला, तो पेट्रोल भरायला गेला होता आणि एक गोरा माणूस गन घेऊन आला आणि त्याने माझ्या मित्राच्या डोक्यावर गन ठेवली आणि त्याला धमकी दिली की गेट आउट ऑफ माय कंट्री. बापरे. आणि तो घाबरत माझ्या घरी आला आणि मला त्याने हे सांगितलं आणि त्याचं ऐकूनच मला असं बापरे झालं की तोपर्यंत ना आपण सगळं TV वर बघत होतो की असं होत आहे, शूटिंग्स होत आहेत, रेसिझम आहे, पण आता ते TV वर नव्हतं ना, आता ते माझ्या आयुष्यात आलं होतं, माझा बेस्ट फ्रेंड. सो तो म्हणाला की काय तू इनोव्हेशनचं बोलत असतो सारखा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर ना, व्हायलन्स इन अमेरिका. क्वेश्चन तर चांगला होता. असा प्रसंग जेव्हा येतो ना आपल्यावर की काहीतरी आपल्यावर घटना घडते तरच आपण त्याचं सोल्युशन शोधायला निघतो. बरोबर. तोपर्यंत तेच ते TV वर असतं. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मी बुक स्टोअरमध्ये गेलो आणि मार्टिन लुथर किंग नावाचे जे पॅस्टर होते त्यांची ऑटोबायोग्राफी मी विकत घेतली आणि ती रात्री वाचत होतो. त्याच्यात त्यांचा एक चॅप्टर होता पिलग्रिमेज टू इंडिया आणि पहिलं वाक्य होतं, इफ आय ट्रॅव्हल द होल वर्ल्ड आय विल गो ॲज अ टुरिस्ट. इन इंडिया आय हॅव कम ॲज अ पिलग्रिम, ॲज अ सीकर. आणि 30 पानं ते लिहितात. सो त्या दिवशी रात्री मी झोपूच नाही शकलो. मी म्हटलं बस इसने ऐसा इंडिया देखा है जो मैंने कभी देखा ही नहीं है. असं झालं असेल ना की आपण आपल्याच आजूबाजूचं काही लक्ष देत नाही, पण बाहेरचा माणूस जेव्हा येऊन बघतो तेव्हा त्याला त्याची व्हॅल्यू कळते. बरोबर. आत्ताच्या माझ्या जनरेशनच्या अमेरिकेला याच मार्टिन लुथरच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण भारतात घेऊन जाऊया आणि बघूया काय होतं. भारताने जगाला दिलेली योग नावाची जी देणगी आहे त्याच्याशी तुमचा परिचय होऊन बराच काळ उलटलेला होता आणि त्यानंतर जेव्हा मार्टिन लुथर किंग वाचनात आले तेव्हा कळलं की भारताबाहेरच्या लोकांना खरोखरच या गोष्टीबद्दलचं आकर्षण आहे. आणि मग या दोन्ही संस्कृती म्हणा किंवा हे दोन्ही प्रकारचे विचार एकत्र करून जेव्हा पाश्चिमात्य लोकांना तुम्ही हे सगळं सांगायचं की भारतीय सभ्यता, संस्कृती, भारताची परंपरा काय आहे आणि तिथे तुम्हाला आत्मिक शांती किंवा समाधान मिळणार आहे, तर हे नेमकं कधी घडायला सुरुवात झाली? आपण हे मार्टिन लुथर भारतात आले होते हे मी तरी कधी शिकलो नव्हतो बाबा. मला तर माहिती नव्हतं हे. मला एवढं माहिती होतं की हे गांधीजींचे डिसायपल होते, पण ते भारतात आलेले 5 आठवड्यांसाठी हे मला माहिती नव्हतं. बरं. आणि नंतर मग असं पण आपल्याला मला माहिती होतं की स्टीव्ह जॉब्स हॅड कम टू इंडिया, मार्क झकरबर्ग इंडियामध्ये आला आहे, सेल्स फोर्स नावाची एक अमेरिकेत मोठी कंपनी आहे, मार्क बेनिऑफ, त्याने मला स्वतःनी सांगितलं होतं की मी भारतात गेलो होतो 1 महिना हॉलिडेसाठी. सो असे बरेचसे जे लीडर्स आहेत ते त्यांच्या ग्रोथसाठी, प्रगतीसाठी टाईम आऊट घेऊन भारतात आले होते. बर. हे माहिती आहे आपल्याला. तर मार्टिन लुथर किंग का इम्पॉर्टंट आहे? कारण मार्टिन लुथर किंग हा बिझनेस लीडर नाही आहे. मार्टिन लुथर किंग हा सोशल लीडर आहे. सोशल चेंज त्याने आणलं आहे. सो म्हणून मला असं वाटलं की अमेरिका, माझ्या जनरेशनची अमेरिका, म्हणजे जिथे गन व्हायलन्स होतो आहे, गँग व्हायलन्स आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ड्रग्ज आहे, डिप्रेशन आहे, अशा लोकांना जर मी घेऊन माझ्याबरोबर आलो आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि जर मी ते फिल्मवर कॅप्चर केलं तर अमेरिकेला जागवायला ही फिल्म यूज होऊ शकते. बर. म्हणजे नेमकं काय केलं? म्हणजे आयडिया, की ही आयडिया आली कुठून? ही आयडिया आली ती पुस्तक वाचून. हा माणूस गेलेला, ह्याच्या पावलावर पाऊल ठेवून ह्याच्या जर्नीवर असे अमेरिकन आणायचे की जे फॉर एक्झाम्पल गँगमध्ये त्यांनी ड्रग्ज विकले आहेत किंवा मर्डर्स केले आहेत, राईट, क्रिमिनल्स आहेत. असे माणूस आणायचं की ज्याला डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे किंवा रेशियल व्हायलन्स झाला आहे, आणि अशी व्यक्ती आणायची की जिला गनचा दुष्परिणाम जाणला आहे, की तिने सर्व्हायव्हर आहेत लोक,
तर परपेट्रेटरला पण आणायचं, क्रिमिनलला पण आणायचं आणि सर्व्हायव्हरला पण आणायचं. बर. आणि अशा ह्याने मी 1 महिन्याची सुट्टी घेतली आणि त्या 1 महिन्यात मी उतरलो गंगेमध्ये आणि माझी ही फिल्म 1 महिन्यात तयार झाली. अच्छा. पुस्तक वाचल्यापासून 1 महिन्यात मी फिल्म मेकर झालो होतो. ही जी काही फिल्म बनवली त्याच्यामध्ये नेमकं काय होतं आणि ज्याच्यामुळे त्याच्यानंतर म्हणजे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली त्याच्यातून? तर फिल्म बनवली मी अशी की काळा, गोरा, हिरवा, निळा, लाल सगळ्या कलरचे अमेरिकन्स आले पाहिजेत. म्हणजे फक्त व्हाईट माणसं नाही, वेगळ्या वेगळ्या स्किन कलरची, इश्यूजची माणसं आणली पाहिजे. दुसरं, एकच इश्यू नाही घ्यायचा, तर गन वापरणारा पण आला पाहिजे आणि गनचा इम्पॅक्ट ज्याच्यावर झाला आहे तो पण आला पाहिजे. त्यामुळे माझी फिल्म गनबद्दल नाही आहे, कारण अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन हवी, अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन नाही पाहिजे. मला त्याच्यात पडायचं नाही आहे. सो मी आणला एक मेक्सिकन गँगचा लीडर. अच्छा. लॉस एंजलिसमधला. ब्लॅक लाईव्ज मॅटर म्हणून एक तिकडे मूवमेंट आहे रेशियल जस्टिससाठी. त्याच्या 2 ॲक्टिव्हिस्ट, एक स्कूलमधला टीचर, अमेरिकेतल्या सर्वात डेडली व्हायलंट नेबरहूडमधल्या शाळेतला एक टीचर, बर, ज्याने त्या नेबरहूडमध्ये बराच व्हायलन्स बघितलेला आहे. आणि 6वं कॅरेक्टर होतं एक गोरी अमेरिकन बाई, जिचा मुलगा सँडी हुक नावाच्या एका स्कूल शूटिंगमध्ये त्या घटनेमध्ये तो मेला होता. ती घटना एकदम त्यावेळेला, म्हणजे मी हे आता 2016चं बोलतोय ना, तर ही घटना जस्ट झाली होती, म्हणजे 2014मध्ये झाली होती की 15 वर्षाच्या एका मुलानी AK-47 घेऊन शाळेमध्ये जाऊन फर्स्ट स्टँडर्ड क्लासरूममध्ये जाऊन 20 मुलांना गननी मारलं होतं. मग तो टीचर रूममध्ये जाऊन 7 टीचर्सना मारतो, त्यातली एक त्याची आई असते आणि मग तो स्वतःचा पण बळी घेतो. ही एकदम घाण डेडली मास शूटिंग झालं होतं. अशा शाळेमधल्या पेरेंट्सची माझी ओळख झाली आणि त्यातली एक बाई माझ्याबरोबर यायला तयार झाली. तिने मला विचारलं, मंदार, आय लाईक दिस, व्हॉट इज द नेम ऑफ युअर फिल्म? मी म्हटलं, बघ, मी आत्ता मार्टिन लुथर किंगचं पुस्तक वाचलंय, तो ना अहिंसा घेऊन आला भारतातनं, आणि अहिंसा म्हणजे ना प्रेम आहे. अहिंसा इज नथिंग बट प्रेम. सो माझ्या फिल्मचं नाव आहे फ्रॉम इंडिया विथ लव्ह. वा. ओके. मग बनवलं मी हे नाव त्या दिवशी. ती म्हणाली, साइन मी अप. अच्छा. तर तिचा माझ्यावर भरोसा, म्हणजे फोन कॉलवर, व्हिडिओ कॉलवर, हे बघून त्या दिवशी मलाच एकदम असं वाटलं, बापरे, मी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय. कारण एवढ्या ट्रॅजेडीमधनं गेलेली एक बाई जर यायला तयार असेल ना, तर तिचं काळजी घेतली पाहिजे. असे माझे एक्सपिरियन्सेस होत गेले की असे 6 लोक माझ्यावर यायला तयार झाले. त्यांना तुम्ही भारतात घेऊन आलात? त्यांना मी भारतात घेऊन आलो. त्यांचं सगळं खर्च बिर्च मीच केला. आणि ते मार्टिन लुथर किंग सगळ्यांना एकदम असा रोल मॉडेल आहे ना, हो, त्यामुळे ते तयार झाले. मग ही फिल्म शूट कशी केली गेली आणि त्या अमेरिकेतून इकडे आणलेल्या माणसांना नेमकं काय काय दिसलं? मग मी 2 दिवस ते येणार त्याच्या 2 दिवसा अगोदरपर्यंत माझ्याकडे फिल्म क्रू नव्हता आणि मी त्यांना सांगितलेलं होतं की मी फिल्म बनवणार आहे. सो मला असे 4-5, 25-26 वर्षाची मुलं भेटली जे बॉलिवूडमध्ये कॅमेरामॅन होते आणि ते समहाव ते पटले. सर, बहुत अच्छा आयडिया आहे, हम आएंगे. सो वाचलो मी, कारण मला फिल्म मेकर कुठे शोधू मी. सो हे 4-5, 25 वर्षाची मुलं माझ्याबरोबर आली, तयार झाली. आम्ही सगळे फ्लाय करून दिल्लीला गेलो. माझे अमेरिकन गेस्ट दिल्लीला आले आणि तिथून जर्नी सुरू झाली 10 दिवसाची. पहिलीच गोष्ट मी सांगतो, ती गोरी जी बाई होती सँडी हुक स्कूल शूटिंगची, ती शॉकमध्ये की मंदार तिला एअरपोर्टवर घ्यायला आलाय. कारण अमेरिकेत असं नसतं ना. अमेरिकेत आपण स्वतः उबर करून हॉटेलमध्ये चेकआउट व्हा, तिकडे कोणी घ्यायला येत नाही तुम्हाला. बरोबर. ती हेच बघून तिला एकदम भारावून आलेलं की मंदार, इट्स 2 AM, यू केम, यू स्टेड अप ऑल नाईट. म्हटलं, दॅट्स हाऊ वी ट्रीट अवर गेस्ट. बरोबर. आपण येणारच ना, कोणी आलं आपल्याकडे तर एअरपोर्टला रिसिव्ह करायला जाणारच आपण. आणि तिथून मग आमची जर्नी सुरू झाली. तर जर्नीमधलं सांगतो आता. जर्नीमध्ये मी असं विचार केला होता की इनर एक्सपिरियन्स तर द्यायचाच त्यांना. सो मला सुदर्शन क्रिया शिकवायला येते, ती मी त्यांना पहिल्या दिवसापासून शिकवणार आणि 10 दिवस आम्ही नक्की साधना करणार. योगा, मेडिटेशन, क्रिया हे दर दिवशी आम्ही करणार. दुसरा, आउटर एक्सपिरियन्सेस मी त्यांना देणार. म्हणजे दर दिवशी एक होमवर्क देणार की आज एका नवीन माणसाला तुम्ही भेटायचं, त्याच्याशी बोलायचं, संवाद साधायचा
आणि त्याच्याबद्दल जे काही एक तुम्हाला शिकता येईल ते क्वेश्चन आन्सरमध्ये शिकायचं. बरं. पण तो माणूस टेस्ला गाडी, मर्सिडीज गाडी चालवणारा नाही पाहिजे, तो कॉमन माणूस पाहिजे. ओके, म्हणजे तो डबेवाला पाहिजे किंवा पानवाला पाहिजे, छोटा मुलगा शाळेत जातोय बॅग घेऊन असं पाहिजे. ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की त्यांना रिअल माणूस भारतातला मिळेल बघायला. खरंय. ओके, जो 5 स्टार हॉटेलमध्ये नाही राहत. सो दॅट वॉज आउटर एक्सपिरियन्स. आणि आउटर एक्सपिरियन्समध्ये मग मी त्यांना म्हटलं की आपण जेवण बनवूया एकत्र, राईट, किंवा ट्रॅव्हल करूया. आणि आम्ही मग आग्र्याला गेलो, दिल्ली, आग्रा, आणि मग आम्ही ऋषिकेशला गेलो. ऋषिकेशमध्ये गंगेमध्ये जायचं माझं मन होतं, मी कधीच गेलो नव्हतो. आणि मी यांना म्हटलं की आमच्या देशामध्ये असं म्हणतात की गंगेत जर कोणी उतरलं आणि 3 वेळा जर नाक बंद करून ओम नमः शिवाय असं 3 वेळा जर केलं तर असं मी ऐकलंय की याला म्हणतात की जे काही तुला लोड असेल या आयुष्यातलं, या जन्मातलं, ते गंगा, आम्ही नदी म्हणून तिला आई म्हणतो, ते तुम्ही रिलीज करा. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते सांगायची गरज नाही, खाली जाल तेव्हा जस्ट रिलीज, कारण ती आई आहे. आणि हे मी पण केलं बरं का. आणि पाणी एकदम असं गार, 4 डिग्री 5 डिग्रीचं गार पाणी, सगळ्यांनी केलं हे. डुबा, ओम नमः शिवाय डुबा, असं 3 वेळा आम्ही सगळ्यांनी केलं. आणि मला असं वाटलं की ते पाणी एवढं थंड असतं, छाती भरून येते आणि छातीमधनं असं रिलीज होतं. हे 3 वेळा केलं ना तर माझा सायंटिस्ट इंजिनियर माइंड मला सांगतोय हे रिबर्थ आहे. म्हणजे जी कोई जुनी हवा आहे ना ती गेली आणि सगळं शरीर आपलं इनर क्लेन्स झालं. त्याला म्हणे रिबर्थ म्हणू शकले असतील. आणि हा गँगस्टर येतो, 3 वेळा डुबकी मारतो, बाहेर येऊन आम्ही त्याला विचारतो कसं वाटलं, तो म्हणतो इट फील्स लाईक रिबर्थ. म्हटलं बॉस, त्याला तर मी सांगितलं नव्हतं हे. सो त्याचे एक्सपिरियन्स होते ते. आणि किती पण थिअरी तुम्ही वाचली ना तर एक्सपिरियन्स मोर इम्पॉर्टंट असतो. बरोबर. आणि तो मी त्याला 10 दिवस तर हे क्रिया करतच होते. आणि गंगेच्या बाजूला बसून आम्ही क्रिया केली त्या दिवशी. तर ही सँडी हुकची जी आई होती ती क्रिया झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना म्हणाली, दिस इज द मोस्ट पीसफुल आय हॅव एव्हर फेल्ट इन माय लाईफ. आणि काय बोलणार, तिचं काय सिच्युएशन आहे, तिचा काय मुलगा आणि काय स्टोरी आहे. आणि जर माझ्या थ्रू हिला हा एक्सपिरियन्स मिळाला असेल की ह्या आयुष्यात अजूनपर्यंत तिने असली मनशांती कधी पाहिली नव्हती, मला तर बाबा एकदम असं भरून आलं. पण आपलं काम करत जायचं, त्याचा रिझल्टची वाट नाही बघायची. अक्षरशः अंगावरती शहारा आणणारे असे हे अनुभव सगळे तुमच्यापर्यंत पोहोचत होते. पण खरोखरच जो तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता की या लोकांमध्ये खरंच काही बदल होतील का, काही ट्रान्सफॉर्मेशन होतील का, तर तुम्ही हे कुठे नोटीस केलं होतं का, तुमच्या दृष्टीस हे कुठे पडत होतं का? हे दर दिवशी मला जाणवत होतं. पहिल्या दिवशी आम्ही सगळे पहिल्यांदाच भेटलेलो, कारण सगळे आम्ही फेस टाईमवर मी यांना बोललेलो होतो. आणि हे लोक पण एकमेकांना ओळखत नव्हते. बरोबर. आणि हे तर सोशो इकॉनॉमिक वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजमधनं आले होते. एक तर रस्त्यावरचा गँगस्टर होता. तर पहिल्या दिवशी आम्ही सुदर्शन क्रिया शिकल्यानंतर तिचा मुलगा स्कूल शूटिंगमध्ये मारला गेला होता. ती ओक्साबोक्शी रडली, कारण जे इमोशन्स असतात ना ते सुदर्शन क्रियामध्ये काय होतं की जसं माइंड असतं आपलं, त्याच्यात जर नकारात्मक भाव आला, समजा राग आला, तर आपलं ब्रीदिंग लगेच चेंज होतं. जर आपल्याला दुःख झालं तर ब्रीदिंग लगेच चेंज होतं. तर जसं मानसिक स्थिती, इमोशनचं ब्रीदिंगशी कनेक्शन असतं, तसं ब्रीदिंग टेक्निकनी आपण माइंडमध्ये जे इमोशन अडकलेलं आहे ना ते डिलीट करू शकतो, ते रिलीज करू शकतो. बर. त्या प्रक्रियेला सुदर्शन क्रिया म्हणतात. रिदम्स ऑफ ब्रेथ टू डिलीट अनवॉन्टेड इमोशन्स. असे तिचे इमोशन्स असणारच ना साठलेले. बरोबर. सो ती ओक्साबोक्शी रडली, मग तिने डोळे उघडले, मग ती म्हणाली की मंदार, मला असं वाटतं की माझं 10 पाऊंड वजन कमी झालं. बापरे. आणि ॲज अ टीचर मला कळत होतं ती काय म्हणते ते. लिटरली 10 पाऊंड वजन कमी नसेल झालं, शोल्डरवर आपण जे कॅरी करतो ना वजन, ते कमी झालं तिचं. बरोबर. सो 5-10 मिनिटं कोणी काही बोललंच नाही बरं का. आणि हा एक्सपिरियन्स मला कधीच आला नव्हता असा. आपल्या कल्चरमध्ये ॲटलिस्ट आपण जेव्हा वाढलेलो तेव्हा फ्रेंड्स असायचे की चल रे शिवाजी पार्कला जाऊया, गप्पा मारूया.
राईट, किंवा कोणाबरोबर तरी मूवीला जाऊया. पण जर असं फ्रेंड सर्कलच नसेल तर तो ट्रॉमा अडकून राहतो ना. बरोबर. आणि अडकून राहतो आणि मग काही ना काहीतरी इन्सिडेंट होतो आणि शिट्टी वाजते. सो ह्याची जर मूळ शोधत गेलो ना तर ते ट्रॉमा असतं. बरोबर. कोणाकोणाला कोपिंग करता येतं, कोणाकोणाला कोपिंग करता येत नाही. आणि अजून एक प्रसंग सांगतो मी. आम्ही ह्या सगळ्या ग्रुपनं ना एका स्लममध्ये घेऊन गेलो होतो. अच्छा. मुलांची खेळायला शाळेत. आणि एस्पेशली ही जी सँडी हुकची जी आई होती ना, तर मला असं वाटत होतं की हिला त्याच एजच्या मुलांबरोबर बघूया काय होतं. आणि त्या दिवशी पण ती फार इमोशनल झाली आणि ती मला म्हणाली, मंदार, दे डोंट हॅव एनिथिंग. त्यांच्याकडे तर काहीच नाही आहे. काही लोकांकडे तर चप्पल पण नाही आहे. आणि मे बी त्यांना उद्या जेवण मिळेल की नाही हे पण माहिती नाही आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावर एवढं खुशी आहे की ते अट्रॅक्शन आहे. म्हणजे मला त्यांचं अट्रॅक्शन झालं आहे की हे एवढे खुश कसे. कारण अमेरिकेमध्ये त्याच एज ग्रुपची मुलं खुश नाही आहेत म्हणून व्हायलन्स करतायत, ड्रग्ज घेत आहेत, वॉटेव्हर, गन व्हायलन्स करतायत. सो हा जो तिचा अनुभव होता की खुश राहायला पैसा नाही लागत. आपल्याला असं वाटतं की यार अमेरिका वडा लाईफ, मस्त लाईफ, गाड्या, मोठे मोठे हायवे, रोड, बीड. पण मे बी आपल्या रस्त्यावर जो होमलेस असेल, भिकारी असेल, त्याला जास्ती चांगली झोप लागत असेल रे. जो 13व्या मजल्याच्या टॉवरमध्ये राहतो, मे बी त्याचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये अडकले असतील आणि तो विचार करत असेल की यार आगे क्या होगा, त्याला झोप पण येत नसेल. बरोबर. सो त्या दिवशी मला हा अनुभव आला की इट इज नॉट अबाउट मनी. आणि मे बी आपण आपलं कल्चरच विसरत चाललोय. आपण पैशाच्या मागे चाललोय, पण आपल्याला आपलं कल्चर आणि विजडम आणि ट्रेडिशन्स सांगून गेलेत कितीतरी ऋषी वगैरे की तू फक्त शरीर नाही आहे, तू आत्मा पण आहे. ओके, सो हे डीप सिक्रेट आहे ना. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, मी शरीर नाही आहे, मी मन नाही आहे, मी तर ब्रह्मरूप आहे. त्याचं रिअलायझेशन, सेल्फ रिअलायझेशन म्हणतात ना, ते जर आपण आपलंच कल्चर, आपलंच नॉलेज जर आपणच कधी शिकलोच नाही तर आपण ऑफकोर्स मटेरियल लाईफकडेच जाणार. बरोबर. मग आपल्यात आणि त्या अमेरिकेतल्या संस्कृतीमध्ये काय फरक. सो ती जी संस्कृती आता पैशाच्या मागे आहे, क्राईम आहे, व्हायलन्स आहे, तसं आपलं पण होत चाललंय. बरोबर. आणि मला तेच विचारायचंय की हे जे आपण सगळं बाहेरच्या देशांमध्ये आहे हे म्हणतोय, हे आता आपल्याला भारतात, महाराष्ट्रात, अगदी मुंबईमध्ये सुद्धा बघायला मिळतंय. पण मग इथे त्याच्याबद्दल काय करता येईल हा विचार मनात आला का? आणि त्याच्याबद्दल मग काय काम करताय किंवा काय ह्याच्या पुढे होणार आहे? सो काय झालंय की मी आता भारतात शिफ्ट झालोय 5 वर्षापूर्वी. कारण पॅन्डेमिक लॉकडाऊनमध्ये मी लॉस एंजलिसमध्ये बसलेलो, जिथे त्यावेळेला मी हजारो गँगस्टर्सना मेडिटेशन वगैरे शिकवलं. पण असा विचार आला की लॉकडाऊनमध्ये असे विचार आले की 3 गोष्टींची मला केअर असली पाहिजे. पहिली, स्वतःची काळजी, म्हणजे मास्क लावायचो आपण, काढा घ्यायचो, राईट. सो स्वतःची काळजी कोणीही दुसरं घेऊ शकणार नाही. किती पण आय लव्ह यू म्हटलंस तरी स्वतःची काळजी तू स्वतःच घ्यायला पाहिजे. डिस्टन्स ठेवलं पाहिजे, राईट. ऑल दॅट 5 वर्षापूर्वी जे आपण केलं. दुसरी लेवलची काळजी मला असं वाटलं की मी अशा लोकांची काळजी घेतली पाहिजे ज्यांनी माझी काळजी घेतली आहे. म्हणजे आता मी जेव्हा वाढलो तेव्हा माझ्या आईबाबांनी माझी काळजी घेतली की नाही? अर्थात घेतली. त्यांनी काय काय कष्ट सहन केले असतील ते मला जाणवून नाही दिले नाहीत. असणारच कष्ट. तर आता माझी ड्युटी अशी आहे की मी अशा लोकांची काळजी घेतली पाहिजे की ज्यांनी माझी काळजी घेतली आहे. अच्छा. ओके. सो त्या थॉटनी मी भारतात परत आलो लॉकडाऊनच्या वेळेला. कारण माझे आई बाबा आत्ता 80 आणि 78 आहेत, तेव्हा 75 आणि 73 होते. आणि तिसऱ्या लेवलची काळजी मला असं वाटलं की प्रॉब्लेम होता वुहान, चायनामध्ये. तर मी लॉस एंजलिसमध्ये बसून त्याची का काळजी करू. पहिले 1-2-3 महिने काय झालं नाही, मज्जा, बीचवर वगैरे जायचो आम्ही. पण 3 महिन्यानंतर ते तिकडे आलं, बीच सगळे बंद झाले, सगळे लॉकडाऊनमध्ये. सो मला जगाची काळजी पण थोडी घेतली पाहिजे. आपण असं नाही म्हणू शकत की अरे जो चल रहा है उधर चलने दो यार, अपने को क्या फरक पडता है. नाही, येणार. फॉर एक्झाम्पल, बरेच आपल्या देशातले मुलं अमेरिकेत शिकायला जातात. तर अमेरिकेत गन व्हायलन्स चालू आहे. तुम्ही जर त्याचं काही फिक्स नाही केलं ना तर तुम्हाला त्याची कधी काळजी येईल
जेव्हा तुमचा मुलगा स्टारबक्समध्ये बसला असेल किंवा मॉलमध्ये शॉपिंगला गेला असेल आणि तिकडे इन्सिडेंट शूटआउट झालं, मग तुम्हाला वाटेल ओ बापरे, अमेरिका काय एवढी सेफ कंट्री नाही आहे. नाही आहे, पण तुम्ही त्याच्याबद्दल करताय काय? काहीच नाही. तिथे माझं खरं काम सुरू झालं. हा विचार आल्यानंतर की मी हा असा पेटलो का? कारण माझ्या मित्राच्या आयुष्यावर पेट्रोल स्टेशनवर तो इन्सिडन्स झाला. तो झाला नसता तर मी टी व्हीवर बघितलं असतं 1-2 न्यूज, रडायला पण आलं असतं, पण मी काही केलं नसतं ना. सो हा माझा पहिला अनुभव होता की जेव्हापर्यंत व्हायलन्स तुमच्यावर काही होत नाही ना, किंवा तुमच्या आजूबाजूच्या फॅमिलीवर, आपण त्या काही करणार नाही. आणि तिथे आपण मार खातोय. आपल्या देशामध्ये इतका व्हायलन्स आहे, पण आपण त्याच्याबद्दल करतोय काय? हा प्रश्न जास्तीत जास्त लोकांनी विचार करून फायदा नाही आहे. त्याच्याबद्दल काहीतरी पॉझिटिव्हली केलं पाहिजे. तुम्ही आता भारतात परत आल्यानंतर भारतातही काही बदल घडवून यावेत. जसं तुम्ही उल्लेख केलात की आपण रोज अनेक नकारात्मक बातम्या वाचत असतो वेगवेगळ्या घडणाऱ्या गुन्ह्यांच्या. तर ते आटोक्यात आणण्यासाठी किंवा ते कुठेतरी थांबवण्यासाठी जसे तुम्ही भारताच्या बाहेर प्रयत्न केले, तसे आता भारतामध्ये काय प्रयत्न सुरू आहेत आणि पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? मी एक एक्झाम्पल देतो की माझं काम तर भारताच्या बाहेर आहे. मला लॉस एंजलिसमध्ये मेडल मिळालं आहे. मला आता गँगस्टर्स कोपनहेगनमधनं कॉन्टॅक्ट करतात, जोहान्सबर्गमधनं कॉन्टॅक्ट करतात आणि मी त्यांना ऑनलाईन शिकवतो. ओके. कॉंगो नावाचा एक वेस्ट आफ्रिकामध्ये देश आहे, तिकडे चाइल्ड सोल्जर्स आहेत. केनियामध्ये मी शिकवतो. सो माझं हे काम भारताच्या बाहेर चालू आहे. पण मी दर दिवशी टीव्ही तर बघतोय, बॉदर तर मी पण होतोय. सो मला असं वाटलं की इथे काय करू शकतो, कारण मोस्ट माझ्या जनरेशनची जी आहेत, मी आता 50 इयर्सचा झालो आहे, ते 20 वर्ष त्यांनी काम केलं आहे. ओके. टॉवरमध्ये राहत असतील, ते काही करत नाही आहेत ग. माझे जे मित्र आहेत ना, माझ्याबरोबर जे वाढले आहेत, ते समाजसेवासाठी काही करत नाही आहेत. मॅनेजर आहेत ते मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये. पण अशा माझ्याबरोबर जे वाढलेले आहेत मित्र, त्यांना मी कितीही सांगितलं ना की अरे यार कुछ तो करो, सब मिलके कुछ तो करते हैं, नाही होत. फॉर व्हॉट एव्हर रिझन ना, सेवाभाव जो असतो ना, तो लहानपणापासूनच यायला लागतो किंवा काहीतरी प्रसंग व्हायला लागतो की ज्याच्यामुळे आपल्याला रिअलायझेशन होतं की आपण काहीतरी दुनियासाठी करावं. सो मी अशा लोकांशी बोलायलाच जात नाही आजकाल, कारण त्यांना कन्व्हिन्स करण्याचा जॉब माझा नाही आहे ना. बरोबर. आणि मी माझी एनर्जी कशाला वेस्ट करू, ड्रेन करू. त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा ते करतील. सो मी असा डिसिजन घेतला की मी दर दिवशी एका चांगल्या माणसाशी बोलणार. त्याच्यासाठी मला 5 लोकांशी ईमेलवर मेसेज करायला लागतो. तर मग त्यातला एक माणूस म्हणतो की बोलूया. सो हे मी स्वतः डिसिप्लिननी लास्ट 5 वर्ष करतो की दर दिवशी मी लिंक्डइनवर 5 व्यक्तींना ॲड करतो, त्यांना लिहितो हे मी करतोय, मला तुमचं काम आवडतं, बोलूया ना कधीतरी आपण. त्या 5 पैकी एक माणूस दर दिवशी मी बोलतोय 5 वर्ष. सो नेटवर्क तर आहे, चांगली माणसं तर आहेत, मला आता ते परिचयात आली आहेत. तशी माझी एक मैत्रीण आहे सविता राव म्हणून, मला खूप आदर आहे तिच्याबद्दल. ती अंधेरीला राहते. तिने पॅशन प्रोजेक्ट घेतला आहे, मुंबईमधल्या ट्रॅफिकचा आवाज बंद झाला पाहिजे. वा. ओके. सो आपण हे तर दर दिवशी मी बघतो की प्रत्येक सिग्नलवर पॅ पॅ पी 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 पी, जसा व्हायरस आलाय ना तसं छोट्या छोट्या गोष्टीवर पी 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 चालू असतं. आपण करत काही नाही होत. त्या बाईनी नॉट जस्ट विचार केलाय, एक पुस्तक लिहिलंय, नॉइझी नेशन नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचून मला असं माय गॉड, तिने मला वाचायला दिलं, कारण ती म्हणाली की तू मेडिटेशन टीचर आहेस, त्यामुळे तुला शांततेची व्हॅल्यू माहिती आहे, तू माझं रिव्ह्यू कर ना पुस्तक. आणि मला एवढं शिकायला मिळालं तिचं पुस्तक वाचून की आपल्या म्युन्सिपाल्टीच्या शाळा असतात ना, त्याच्या बाहेर एक बोर्ड लिहिलेला असतो, नॉईज हॉर्न नाही. हॉस्पिटल असतं, कोणीही पाळत नाही तो. असं होतंच ना, कुठेतरी आवाज जास्ती असेल तर नॉईज जर कमी झाला नाही ना तर व्हायलेंट टेंडन्सी सुरू होते. बरोबर. हे तिने मला पटवून दिलं आणि मला कळलं ते जर नॉईज कमी झाला तर तुझं जे मिशन आहे पीस किंवा व्हायलन्स रिडक्शन, याचं डायरेक्ट कनेक्शन आहे. म्हटलं हो यार बरोबर आहे, कधी विचारच नाही केला. सिम्पल गोष्ट आहे, जर कोणी ड्रायव्हिंग करताना पीप 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 चालू असेल ना, आपलं पण ब्लड प्रेशर वाढतं. अरे साईड देना यार, पे 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 आणि साईड देना यार बॉस, कुठे जाणार तू? ठीक आहे 2-3 गाड्या पुढे सोडून जाणार,
पुढे पण ट्रॅफिकच आहे ना, शांत बस की. मी माझ्या बिहेवियरमध्ये हा चेंज आणला आहे की मी जी पण काळी पिळी टॅक्सी घेतो, मी त्या ड्रायव्हरला आधीच सांगतो, भैया हॉर्न नाही बजाने काय. बर. त्याने काय मुंबई चेंज नाही होणार, पण तो माणूस चेंज होणार. कारण मी त्याला पटवून देतोय की बघ, तू हॉर्न मार, कोणाला फरक पडला नाही पडला, तू कशाला मारतोय, आता 5 हॉर्न ऐक, तुला काय फरक पडला नाही, ट्रॅफिक तर तसाच आहे. हे बिहेवियर चेंजला ना थोडं हँड होल्डिंग लागणार लोकांना. आपल्या गावामध्ये ना अजूनही कल्चर आहे. बरोबर. तर गावामध्ये मला रिसर्चमध्ये 2 व्यक्ती म्हणजे पर्सोना मिळाले. एक असते अंगणवाडी वर्कर, एक असते आशा वर्कर. दोन्ही बायकाच असतात मोस्टली. एक छोट्या मुलांची काळजी घ्यायला असते, एक प्रौढ माणसांची काळजी घ्यायला असते. सो मला वाटलं की त्यांना जाऊन भेटावं, म्हणून माझे एक डॉक्टर मित्र आहेत संभाजीनगरमध्ये, त्यांनी मला अशा 75 बायकांची परिचय करून दिला. बर. मग मी संभाजीनगरला गेलो, 75 बायकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांना मी प्रश्न विचारला, ताई तुम्हाला ट्रॉमाबद्दल काय माहिती आहे. तर त्यांना ट्रॉमा हा शब्दच त्यांनी ऐकला नव्हता. मग त्यांना मी जेव्हा समजावून दिलं तर ते म्हणाले की अरे ते दादा, ते तर मी एव्हरीडे 30 स्टोरीज ऐकते ना, 30 लोकांची ती गावात भेटते, सासूला पण भेटते, सुनेला पण भेटते, राईट. ड्रग्ज घेत असतात लोक, तर तिचा जॉब काय असतो, प्राथमिक हेल्थ. बरोबर. नर्स लावा, क्रोसिन द्या, प्रेग्नन्सी टेस्ट, बाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. सो तिचं ट्रस्ट ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड असतो गावकऱ्यांमध्ये की आशाताई आहेत ना त्या चांगल्या आहेत, त्या आमची चांगली काळजी घेत आहेत आशाताई. तर ट्रस्ट ज्याच्यावर असतो ना त्याच्याकडनं आपण काही पण ऐकतो. ती सांगेल क्रोसिन घे तर क्रोसिन घेतो, ती सांगेल हे नको खाऊ तर हे नको खाऊ. सो सेकंडरी ट्रॉमा म्हणतात, तर त्या बाईला भरपूर आहे, भरपूर स्टोरीज ऐकून ती त्यांचे ट्रॉमा ऐकते. मग मी त्यांना विचारलं प्रायमरी ट्रॉमा आहे का तुम्हाला. तर त्यांनी ब्लाऊज वरती केला आणि बघ दादा मला मारलं काल, दारू पितो, नशा करून येतो. मग मी त्यांना विचारलं ताई तुम्ही हे ट्रॉमा हिलिंग कसं करता हो. ते मला नाही, आम्ही मंदिरात जातो, थोडं हरिपाठ म्हणतो, तेवढंच. मग मी त्यांना विचारलं तुम्हाला प्राणायाम विद्याबद्दल काय माहिती आहे. मला शॉक बसला त्या दिवशी दुहिता, गावातल्या बायकांना प्राणायाम माहिती नव्हता. सो मी त्यांना म्हटलं की मी पुढच्या विकेंडला परत येतो, आपण प्राणायाम ध्यान सुदर्शन क्रियाचा वर्कशॉप घेऊ. 75 बायकांचा मी वर्कशॉप घेतला. बर. आणि या अतिशय प्रेमळ असतात, त्यांना पगार मिळतो फक्त 4,000 रुपये. नथिंग आहे तो. 4,000 रुपयेमध्ये काय होतं, नथिंग. पण त्या बाईचं ना डेडिकेशन असतं तिच्या गावासाठी. बरोबर. सो माझ्या वर्कशॉपमध्ये मी त्यांना विचारलं तुम्ही हे क्रिया शिकली, आवडलं, तुम्हाला याचं टीचर बनायचं आहे का हो. कारण मी लॉस एंजलिसमध्ये गँगस्टर्सना मेडिटेशनचा टीचर बनवतो, तुम्ही बनाल. 75 हात वरती आले. ओके. मीन्स जर आपण असल्या अशा ताईला अंगणवाडीला प्राणायाम ध्यान विद्येचा टीचर बनवलं तर तिची हेल्थ तर नक्कीच ती सुधरेल. पण ज्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे ना, तिचा विश्वास तर जुडलेला आहे त्या माणसाशी, नशा तर आहे गावात, ती गावाला पण सुधारू शकेल. कारण जर प्रत्येक गावामध्ये हे 2 बायका असतात ना, हो असतातच, 10 लाख गावं, ह्यांना जर आपण कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, मेंटल वेलबिईंग ह्याचे थोडे जरी आपण शिक्षक बनवलं ना, वणवा पेटू शकतो. प्रायमरी हेल्थ गावामध्ये आणायचं पॅशन आहे त्यांचं. बरोबर. मेंटल वेलबिईंग बद्दल त्यांना काहीच माहिती नाही आहे, इम्पॅक्टर आहे, त्यांना मारलंय. सो हे काम मला करायला खूप आवडेल. कारण ह्याच्यामुळे लाईक आपल्याला जर कल्चर आपलं वाचवायचं असेल ना, तर ते गावामध्ये अजून आहे असं आपण म्हणू शकतो, होप ठेवू शकतो. आता हे सगळं तुम्ही जे सांगताय ते ग्रामीण भागाबद्दल आहे, जिथे आपण असं म्हणतोय की अजूनही ती संस्कृती जपलेली आहे आपण. पण जेव्हा आपण शहरी भागांचा विचार करतो किंवा कुठलाही समाज असू दे, कुठलाही समाजाचा स्तर असू दे, आजकालच्या तरुणांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा एन्झायटीचं प्रमाण खूप जास्त आहे, डिप्रेशनचं प्रमाण खूप जास्त आहे. तर या सगळ्यावरती, आणि ज्याला आपण फ्युचर इंडिया म्हणतो, तर या सगळ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी हा मेडिटेशनचा, ध्यानधारणेचा मार्ग चांगला उपाय असू शकेल का. तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. माझा तो एक्सपिरियन्स आहे, सो माझं उत्तर हो आहे. पण मी काही एक्झाम्पल्स मी बघितली आहेत, ती एक्झाम्पल्स आता शेअर करतो, ज्याच्यामुळे जे ऐकतायत त्यांना पण ते पटलं पाहिजे की हो, मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे बंद करून बसा नाही, त्याचं सोशल ॲप्लिकेशन आहे, व्हायलन्स रिड्यूस होऊ शकतो. पहिला अनुभव, माझा शाळेतला सर्वात चांगला मित्र माझ्या बाजूला 10 वर्ष बसलेला, 2 वर्षापूर्वी माझ्याकडे
असंच डिनरमध्ये मला सांगत होता की अरे माझा मुलगा ना घरी येऊन आजीला मारतो. हा म्हटलं का? तो म्हणाला नाही त्याला फोनची ॲडिक्शन झालं आहे आणि आम्ही दोघं कामाला जातो. तो शाळेनंतर जेव्हा येतो तेव्हा आजी घरी असते. आजीचा फोन तो घ्यायचा प्रयत्न करतो, आजी त्याला नाही म्हणते. म्हटलं झालं कसं ॲडिक्शन? मला अरे पॅन्डेमिकमध्ये सगळं ऑनलाईन होतं ना, सगळ्यांना तेव्हा फोन मिळाले आणि आम्ही आमच्या ऑनलाईन मीटिंगवर होतो, त्यामुळे ती ॲडिक्शन लागून गेली. म्हटलं ओके, पण तू तर खो खो चॅम्पियन होतास आमच्या शाळेतला, मग तू मुलाला बाहेर का नाही काढलंस? तर तो म्हणाला नाही त्याला हरायला आवडत नाही. तो कुठचा पण स्पोर्ट जर हरला तर त्याला त्या स्पोर्टबद्दल त्याला नाही खेळायचं. ही एक खूप मोठी समस्या म्हटलं आहे. अरे यार तू ह्या तुझ्या मुलाबरोबर तू मंडे टू फ्रायडे ठीक आहे बिझी असतोस, तू सॅटर्डे संडेला काय करतोस? तो म्हणतो की सॅटर्डे संडेला ना माझ्या मुलाला KFC मध्ये जायला आवडतं, मॅकडॉनल्ड्समध्ये जायला आवडतं, म्हणून मी त्याला अशा मॉलमध्ये घेऊन जातो. तू हे का देतोय त्याला खायला? तू गावामध्ये घेऊन गेला पाहिजे, तू भाकरी ठेचा दिला पाहिजे, तू गड चढायला घेऊन गेला पाहिजे. कर क्या राय? त्याने केलं की नाही माहीत नाही, पण आता 2 वर्षानंतर त्याने मला सांगितलं की प्रॉब्लेम एवढा वाईट झाला की तो मुलगा शाळेत जाणं बंद केलं त्याने, कारण शाळेत त्याला बुलिंग व्हायचं. व्हॉट एव्हर, तू चष्मीस आहे, बॅटरी आहे, व्हॉट एव्हर असं म्हणत असतील, म्हणून माझा मुलगा शाळेत जायला तयार नाही. म्हणून मला दुसरा पर्याय नव्हता, मी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवला आहे. बर. सो हे ऐकून मला एकदम असं वाटलं, पॉइंट इज पेरेंटिंग. पेरेंटिंग असं नाही की मॅन्युअल उघडून लिहिलं आहे की डे 1ला असं करा, डे 2ला असं करा. सो पेरेंट्सनाच नवीन जनरेशनला पेरेंटिंग कसं करायचं हे स्वतःच शिकलं पाहिजे ना. तुझ्या आईबाबांना विचारून कसं होणार? त्यांनी तुला जसं वाढवलं, पण ते ॲटमॉस्फिअरच चेंज झालं आहे ना. इथे सगळे जेन झी, जेन अल्फा सगळे फोनवर डिजिटल झालेले आहेत. ही गोष्ट पण व्हायलन्सच्या कॅटेगरीमध्येच येते, फॅमिली व्हायलन्स. सो तिथे मेडिटेशनचा फायदा कोणाला होऊ शकेल? फर्स्ट पेरेंट्सना होऊ शकेल की येस मी बिझी आहे कामात, पण मी 20 मिनटं ध्यान करणार, त्याच्यामुळे मी जे काही 1-2 तास माझ्या मुलांमध्ये मला देता येतील ते क्वालिटी टाईम मिळेल. राईट, बिझी टाईम नाही, क्वालिटी टाईम मिळेल. सो 20 मिनटं जो मेडिटेशन करतो, मेडिकली प्रोवन आहे की 4 तासाच्या झोपेमध्ये जेवढी रेस्ट मिळते तेवढी 20 मिनिटाच्या डीप ध्यानामध्ये मिळू शकते. हे मी दर दिवशी एक्सपिरियन्स करतो. दुसरं एक्झाम्पल देतो मी. माझा IIT मध्ये एक खूप चांगला मित्र आहे आणि 3-4 वर्षापासून परत भारतात आल्यापासून मी जातो त्यांच्याकडे, आणि माझं काम ऐकून त्यांचा मुलगा मंदार काका आलाय घरी म्हटलं की त्याचे डोळे एकदम असे, मंदार काका आलाय, वा. तर मला त्याची आई सांगत होती, अरे तुला भाव का देतोय तो? कारण तुझे गँगस्टर ओळखीचे आहेत ना. बापरे. आणि तो गँगस्टर रॅप ऐकतो. सो हे मला माहीत नव्हतं की त्याला सगळं रॅप येतो. ओके, पाठ आहे सगळे रॅप, आणि काही काही रॅपर्स तिकडे आहेत ते त्याचे रोल मॉडेल आहेत. म्हटले वाव. म्हटलं बॉस. बापरे. मग त्याला मी विचारलं की तुला ओळख हवी आहे त्यांची? त्याचे डोळे एकदम असे बबल आउट होतात. तू ओळखतोस त्यांना? मी म्हटलं मी नाही ओळखत त्या रॅपरला, पण मला जो भाई ओळखतो ना त्याला ओळखतो तो. सो मंदारकाची व्हॅल्यू वाढली कारण मला त्या रॅप आर्टिस्टचं 1 कॉल अवे आहे तो. मग मी त्याला विचारलं, अरे पण तुला ते रॅप सॉन्गमध्ये काय लिहिलंय त्याचा अर्थ कळतो का? त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये जो दर्द आहे तो त्यांनी त्या रॅप म्हणजे कवितेमध्ये लिहिला आहे. सो ते रोल मॉडेल बनण्यासारखे नाही आहेत लोक, ते वाट बघतायत हिलिंगची, प्रेमाची. सो ह्या एक्झाम्पल्समध्ये मला असं कळलंय की बापरे, हा प्रॉब्लेम तर खूपच मोठा आहे. सो हे पेरेंटिंग प्रॉब्लेम आहे, हा व्हायलन्स इन होम आहे, हे आपल्यालाच करायला लागणार. आणि मेडिटेशन हे जर पाश्चात्य देशामध्ये एवढं पॉप्युलर झालं असेल, आपल्याला शिकायला लागणार ना. पहिलं म्हणजे काय आहे हे, व्हॉट इज योगा, व्हॉट इज मेडिटेशन, नॉट फॉर एनिथिंग एल्स बट पीस ऑफ माइंड. आणि जो माणूस स्ट्रेस्ड आहे त्याला पीस ऑफ माइंड तर हवा आहे. इथे शांत बसण्याची जी कला आहे त्याला जीवन जीने की कला, आर्ट ऑफ लिव्हिंग, हा वर्कशॉप 150 देशामध्ये शिकवला जातो. तो 4 दिवसाचा वर्कशॉप असतो, दर दिवशी 2 तास. मला तर वाटतं हा मॅन्डेटरी केला पाहिजे. कारण हे नॉलेज जे आहे ते शिकलंच पाहिजे आपल्या देशाने. कारण बाहेरची लोक आपल्याकडे योगा रिट्रीट्सना येत आहेत,
प्रॉब्लेम आहे, व्हायलन्स आहे, सोल्युशन आपल्यालाच ॲज अ सोसायटी करायला लागणार आहे. आजचा चांगला दिवस आहे, योग दिवस. या दिवशी तुम्ही कुठचा पण तुमचा सामाजिक व्हायलन्सचा टॉपिक असेल, कुठचा पण असू दे, ड्रग्ज, ॲडिक्शन, डोमेस्टिक व्हायलन्स, कुठचा पण तुमचा टॉपिक असू दे, त्याच्यावर तुम्हाला जर सोल्युशन डिझाईन करून काही करायचं असेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. बरं. कारण मी ह्याच कामासाठी माझं आयुष्य लास्ट 10 वर्ष मी डेडिकेट केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जो आनंद मिळेल तुम्हाला तो व्हॉट्सॲप फॉरवर्ड करून नाही मिळणार. कारण माणसाला माणसाची गरज आहे. आणि जर तुम्ही शांत असाल, ऑलरेडी शांत असाल, तर त्या शांतीची व्हॅल्यू कोणालाही माहिती आहे का? जो माणूस दर्दमध्ये आहे ना, ज्या मुलांना धारावीत अंधारात अभ्यास करायला लागतोय ना, त्यांना जर तुम्ही सँडविच बनवून दिलं किंवा आईस्क्रीमला घेऊन गेलात, तुम्हाला पण जेवढा आनंद मिळेल ना, तो तुम्हाला कशातही मिळणार नाही. मी फोकस कोणावर ठेवला आहे? ज्याला व्हायलन्सचा विक्टीम आहे तो किंवा क्रिमिनल आहे. दोन्ही लोक ट्रॉमॅटिक कंडिशनमधनं गेलेली आहेत चाइल्डहुडमध्ये. त्यांना हिलिंगची गरज आहे. त्यांना मी जे म्हणतोय त्याची व्हॅल्यू आहे. तिथे तुम्ही पण टाइम स्पेंड करून तुम्ही पण मला जो एक्सपिरियन्स मिळाला आहे ते तुम्ही पण अनुभवा. हे तुम्ही जे ध्यानधारणा किंवा मेडिटेशनचे जे वर्कशॉप्स घेता, तर त्याच्यामध्ये नेमकं काय त्या समोरच्या व्यक्तीला शिकवलं जातं किंवा काय सांगितलं जातं? मी शिकवतो तो वर्कशॉप आहे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचा. त्याला श्री रविशंकर गुरुजींनी 45 वर्षांपूर्वी करिक्युलम त्यांनी सुरू केला. आणि आता त्या संस्थेचे 15-20 हजार टीचर असतील जगामध्ये. त्यातला मी एक टीचर आहे. त्या वर्कशॉपमध्ये पहिलं म्हणजे एक शिकायला मिळतं की आपल्या जीवनात आपण फक्त शरीर नाही आहोत, आपले 7 लेवल्स आहेत. शरीर ही पहिली ग्रॉस लेवल आहे ज्याला आपण टच करू शकतो. बाकीचे जे 6 लेयर्स आहेत त्यांना आपण टच नाही करू शकत, फील करू शकतो. दुसरी लेयर आहे आपल्या जीवनाची आपला श्वास, ब्रीदिंग. चालू आहे ब्रीदिंग. सो त्याच्याबद्दल थोडं शिकायला मिळतं की काय आहे हे ब्रीदिंग. म्हणजे आधी मी म्हणालो ना, जसं मन बदलतं तसं ब्रीदिंग पॅटर्न पण बदलतो. सो ब्रीदिंग पॅटर्न यूज केल्यावर मन पण बदलता येतं. सो तिसरं स्तर आहे मन. तर मन आता आपल्याला दाखवता येत नाही ना की हे बघ, हे माझं मन आहे. पण मनाच्या टेंडन्सी आपल्याला माहिती आहेत की ते मन जे असतं ते भूतकालामध्ये जातं की अरे यार, माझ्याशी चांगलं नाही झालं रे, मी 20 वर्षापूर्वी केमिकल इंजिनियर झालो पण मला आवडलं नाही ते. पण ते झालं ना, ते भूतकालमध्ये झालं. सो माइंड त्याच्यामध्ये अडकलेलं असतं. किंवा फ्युचरमध्ये असतं माइंड की बापरे पुढे काय होणार. पण खरं जीवन कुठे असतं? वर्तमान काळामध्ये असतं. सो मनाला वर्तमान काळामध्ये कसं आणायचं हे शिकायला मिळतं. चौथी आपली लेवल असते की आपली बुद्धी. जे मी बोलतोय त्याला तुमची बुद्धी ॲनालाइज करते. काही काही गोष्टींना ती येस म्हणते, काही काही गोष्टींना ती नो म्हणते. या बुद्धीबद्दल आपण कधी शिकलोच नाही. फॉर एक्झाम्पल, जे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी त्यालाच तुम्ही येस म्हणताय. बरोबर. म्हणजे नवीन काही शिकतच नाही आहात. ज्याला तुम्ही नो म्हणताय ते जर तुम्ही म्हटलं की मे बी, तर तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकाल. बरोबर. जर तुम्ही येस म्हणत असाल तर ॲक्च्युली तुम्ही जस्ट तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी त्याला तुम्ही येस म्हणताय. सो ही आपली बुद्धी आहे. ही बुद्धी तीक्ष्ण कशी करायची? कारण बुद्धीला जे पटतं ना तेच आपण करतो, राईट? सो जितकी बुद्धी चांगली तितके आपले डिसिजन्स चांगले. पण त्या बुद्धीबद्दल आपण कधी शिकलो नाही. आपण एवढं शिकलो की बदाम खा रोज, बुद्धी चांगली होईल. सो चौथी गोष्ट शिकायला मिळते वर्कशॉपमध्ये, आपल्या बुद्धीला कसं तीक्ष्ण करायचं. 5वी गोष्ट आहे की मेमरी. सो याददाश्त खूप डेडली आहे. कारण याददाश्त काय असतं, ज्या निगेटिव्ह घटना झालेल्या असतात ना त्या पकडून बसते. ज्या पॉझिटिव्ह गोष्टी झालेल्या असतात त्या विसरून जातो आपण. फॉर एक्झाम्पल, जर तुमची कोणी मैत्रीण असेल आणि ती खूप चांगली मैत्रीण होती तुमची, तुम्ही पार्टीजना गेला, शॉपिंगला गेला, मूवीला गेला, ट्रिप्सना गेला, पण त्या मैत्रिणीने ना तुमचा बर्थडे विसरला. आणि एकच वर्ष नाही विसरला, दुसऱ्या वर्षी पण विसरला. पण तुम्ही तर तिला दरवर्षी कॉल करता. एक बर्थडे ती विसरली करायला. ते मन पकडून बसतं, मेमरी पकडून बसते. 100 चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या असतात ते मन विसरून जाते. म्हणून रिलेशनशिप तुटते. सो ह्या मेमरीची ही क्वालिटी असते. ह्याच्याबद्दल आपण काय करू नाही शकत. जस्ट अवेअरनेस यायला लागतो की अरे हो रे, छोट्या छोट्या गोष्टी पकडून बसली आहे. त्याच्याबद्दल थोडं शिकायला मिळतं की ही मेमरी साफ कशी करायची, म्हणजे फ्रेश कसं राहायचं. ओके. लहान मुलासारखं. लहान मुला फ्रेश असतो ना.
मोठा माणूस झाला की मेमरीजमध्ये अडकलेला असतो. सो आणि 6वी गोष्ट म्हणजे आपला आत्मा, जे मी मगाशी बोललो की काहीतरी तुमच्यामध्ये आहे की जे थकतं, सकाळी फ्रेश उठल्यानंतर फुलतं, ह्याला तुम्ही आत्मा म्हणू शकता. ह्याचा स्टडी कसा करायचा, कारण हे माझं खरं स्वरूप आहे आणि हे ग्रंथात वाचून कळतंय मला. म्हणजे भगवद्गीतेमध्ये पण कृष्णाने तेच म्हटलंय की अरे तुझं खरं रूप ते आहे, किंवा ओम नमः शिवाय, शिवाय मोठं रूप आहे. पण त्याचा एक्सपिरियन्स कसा करायचा माझ्या आयुष्यात, तो एक्सपिरियन्स तुम्हाला सुदर्शन क्रियामध्ये मिळतो. की तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो की तुम्ही फक्त शरीर नाही. हा जो एक्सपिरियन्स जेव्हा मिळेल ना, तेव्हा जे फ्रीडम मिळेल, यार मैं किसको पकड के बैठा था, सकाळी उठून दाढी करतोय, मेकअप लावतोय, ते तर शरीर आहे, मी तर आत्मा आहे. हे जे रिअलायझेशन असतं ना, त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात. बरोबर. आतापर्यंत तुम्ही अनेक गँगस्टर्सना हे सगळं मेडिटेशन आणि हे शिकवलं, किंवा जे काही विक्टिम्स होते ज्यांच्याबद्दल हे गुन्हे घडलेले होते ज्यांच्याबरोबर, तर अशांना सुद्धा तुम्ही या क्रिया शिकवलेल्या आहेत किंवा हे प्राणायाम आणि ध्यानधारणा शिकवलेली आहे. हे सगळं नंतर त्यांनी पुढे सातत्याने सुरू ठेवलं का, आणि त्याचे झालेले जे काही चांगले परिणाम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? सो प्रत्येक टीचरला असंच वाटतं ना की मी जे शेअर केलंय त्यांनी त्याचा उपयोग करावा. शाळेतल्या आपल्या टीचरला पण असंच वाटलं असेल ना की मी अबकड ABCD शिकवलंय, त्या स्टुडंटनी पुढे जाऊन कविता लिहावी, बुक लिहावं, राईट? नाहीतर मग शिकायचा काय फायदा. वर्कशॉप केल्यानंतर मी त्यांचा 3 महिने हात पकडतो की तुला रेग्युलर दिनचर्येमध्ये साधना इम्प्लिमेंट करायला मी तुला 3 महिने साथ देणार. कारण थोडा वेळ लागतो ना आपल्याला. एकदा वर्कशॉप केला, थोडा प्रॅक्टिस केलं तरच ते पटतं ना तुला की नाही नाही हे बरोबर आहे. सो ती जी योगा क्रिया मेडिटेशनची जी साधनेचा वेळ आहे त्याला डेडिकेशननी तुला द्यायला लागतो ना. ॲज अ टीचर मी माझ्या स्टुडंट्सना तो 3 महिने देतो. 3 महिन्यानंतर मी तर डेली करतो, तू करणार की नाही हे ते तू ठरव. सो असे मी हजारो लोक शिकवलेत. त्यातला एक एक्सपिरियन्स असा आहे की लॉस एंजलिसमधल्या एका ब्लड्स नावाची जी गँग आहे त्याचा लीडर माझा स्टुडंट आहे आणि तो 25 वर्ष जेलमध्ये राहिला आहे. बापरे. आणि त्याने बरेच प्रकार केलेले आहेत. सो माझा स्टुडंट तो आहे. आणि काही वर्षापूर्वी मी लॉस एंजलिसला परत गेलो होतो, तेव्हा मी आंद्रे, माझा जो स्टुडंट आहे त्याचं नाव आंद्रे, त्याला मी विचारलं मी जे तुला शिकवलंय ना त्याचा तुझा एक्सपिरियन्स काय सांग ना. तर तो म्हणाला की हो मला तर खूप पीसफुल तर वाटतं, पण आमच्या नेबरहूडमध्ये एका 5 वर्षाच्या मुलीला गोळी लागलेली डोक्यात आणि ती मेली, कारण गँग वॉर चालू होतं आणि बुलेट्स तिला लागली असेल. तर मी तिच्या आईबाबांकडे गेलो आणि त्यांना राग आला होता, रिव्हेंज घ्यायचा होता त्यांना, म्हणून ते बाहेर पडणारच होते दुसऱ्या गँगमध्ये जाऊन वॉटेवर किलिंग करायला. तेव्हा मी त्यांना बाजूला घेतलं आणि मी त्यांना उज्जयी प्राणायाम शिकवला, जो तू मला शिकवला होतास. आणि मी 5 मिनटं त्यांच्याबरोबर डोळे बंद करून उज्जयी प्राणायाम केला आणि त्यांना डोळे उघडायला सांगितले. आणि मग त्या पीसफुल स्टेटमध्ये त्यांना मी समजावलं की बघा आत्ता तुम्ही जर गेलात तिकडे आणि वॉटेवर तिकडे कोणाला मारलत पण, तर तुम्ही जेलमध्ये जाणार. तुमची मुलगी तर ऑलरेडी गेली आहे, तर तुम्ही हे नका करू. आणि बिकॉज त्यांनी प्राणायाम केला होता, मन ऑलरेडी काम झालं होतं, त्या समोरच्या व्यक्तीने माझं बोलणं ऐकलं आणि त्याला पटलं. हे ऐकून मला एकदम असं वाटलं की बॉस एक आयुष्य वाचलास. कारण व्हायलन्स तसाच होतो ना की मी तुझ्या काकाला मारलं कारण तुझ्या भावानी माझ्या मामाला मारलं होतं. आणि हे कशाला असतं की ट्रॉमा थांबतच नाही ना. सो मेडिटेशन करून या माणसांनी काय इम्प्लिमेंट केलं होतं, ट्रॉमा स्टॉप्स विथ मी. मी ट्रॉमा पास नाही करणार. बरोबर. आणि ही खूप मोठी माइलस्टोन आहे ना हे, की मला ट्रॉमा आहे पण मी तो पास नाही करणार दुसऱ्यांवर. क्या बडी बात आहे यार. लाईक फॉर एक्झाम्पल लहान असताना मी क्रिकेट खूप चांगला खेळायचो. सो असं काहीतरी झालं असेल की शिवाजी पार्कला क्रिकेट खेळून मी मॅच जिंकून आलो घरी आणि माझ्या बाबांनी म्हटलं असेल हे काय येडायस का रे, उद्या मराठीचा पेपर आहे फटॅक. मला काय हवं होतं, मी कप जिंकून आलेलो होतो, मॅच जिंकून आलो होतो. एक वाक्य ऐकता आलं असतं कौतुकाचं, अरे दुहिता काय मस्त दिसतेस ग तू,
अच्छा काय भरतनाट्यम करतेस, वा वा, काय क्रिकेट खेळतोस रे तू, मस्त. आता एक काम कर ना, आता ठेव आणि चल चहा देते मी तुला, अभ्यासाला लाग ना. तो मुलगा काय म्हणाला असता, हो शुअर ऑफकोर्स. सो हे ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस असतात ते प्रत्येक वेळेला नेगेटिव्हच नसतात. नेगेटिव्ह इज नॉर्मल, की ओके कोणीतरी काहीतरी तुम्हाला ब्लेम झालं, गिल्टी फिलिंग आलं, मारलं, राग आला की नेगेटिव्ह झालं. पण पॉझिटिव्ह गोष्ट पण अशी असू शकते की जी व्हायला पाहिजे होती पण झालीच नाही. ते शेअर कोणाबरोबर करणार की अरे यार मी क्रिकेट तर चांगला खेळायचो यार, पण तेव्हा. पण हे जे पेरेंटिंग, अगेन कमिंग बॅक टू पेरेंटिंग, इट कॅन बी नॉन व्हायलेंट पेरेंटिंग, सहानुभूतीचं पेरेंटिंग, करुणा पेरेंटिंग, कंपॅशन पेरेंटिंग. हे करायला सेल्फ कंपॅशन पहिलं लागणारच. बरोबर. त्याच्यासाठी मेडिटेशन प्रॅक्टिस प्रत्येकाने इम्प्लिमेंट केलीच पाहिजे आणि ती फोर्स नाही करू शकत. बरोबर. म्हणून आपण करत राहायचं हे काम, कारण व्हायलन्सला काही एंड नाही आहे आणि आपल्याला जोपर्यंत आनंद मिळतो तोपर्यंत काम करत राहायचं चांगलं. नक्कीच. अतिशय उत्तम सुरू असलेली, चांगल्या पगाराची, चांगल्या प्रकारची जीवनशैली असणारी नोकरी, आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हे सगळं ध्यानधारणेचं महत्त्व आणि हे सगळं करायला सुरुवात केली आणि आजही हे सगळं काम सुरू आहे, तर हे सगळं का चालू आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे? तर द्विता, जसं मी सांगितलं की 2001 साली माझ्यावर नायजेरियामध्ये एक प्रसंग घडला होता, ज्याच्याबद्दल मी कधीच शिकलो नव्हतो किंवा त्याच्यातनं बाहेर कसं यायचं हे मला माहिती नव्हतं. हा जो व्हायलंट अटॅक माझ्यावर झाला होता आणि माझ्यावर जे पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस नावाचं लेबल लागलं होतं, ज्याच्यामुळे माझी झोप उडाली होती, माझं पायाखालची जमीन गेली होती, त्याच्यातनं मला बाहेर आणण्याचं काम माझ्या गुरुजींनी आणि ह्या ज्या प्रॅक्टिसेस, टेक्निक्स, क्रिया म्हणावं किंवा सेवाभाव, दुसऱ्यांची मदत करावी, ह्या सगळ्यांनी होत गेलं. पहिलं कारण आहे की मला ज्याचा फायदा झाला त्याचा फायदा मी स्वतःकडेच नाही ठेवायला पाहिजे, मी ते शेअर पण केलं पाहिजे. बरोबर. आणि अशा लोकांबरोबर शेअर केलं पाहिजे की ज्यांना त्यांची गरज आहे. दुसरं गोष्ट अशी झाली की मला एका प्रसंगातनं जायला लागलं पर्सनल लाईफमध्ये की माझा डिवोर्स झाला आणि डिवोर्समधल्या त्या प्रकारामध्ये मला माझ्या मुलीचं कस्टडी द्यावी लागली तिच्या सुखासाठी. तर तेव्हा मी असा विचार केला की मी एकतर रूम बंद करून रडू शकतो किंवा तीच प्रेम, एका वडिलांचं मुलीवरचं प्रेम, हे जर मी चॅनल केलं की अशा लोकांकडे की ज्यांची मुलं स्कूल शूटिंग्समध्ये मारली गेली आहेत किंवा गँग व्हायलन्समध्ये मारली गेली आहेत. कारण ट्रॉमा जो असतो ना तो सेम असतो, प्रसंग वेगळा असेल पण ट्रॉमा असतो. त्याला $5, $50, $500 लेबल नाही लावायला पाहिजे. म्हणजे मी ज्या ट्रॉमामधनं जातोय, गेलोय, मला कळतंय की ह्या आईचं काय भावना असेल किंवा ह्या वडिलांची काय भावना असेल की त्यांचा पण मुलगा नाही आहे त्यांच्याबरोबर. सो ह्या 2 कारणासाठी मी माझं जे शिकत होतो, प्राणायाम, ध्यान, विद्या, भारताचं कल्चर, ते मला दुसऱ्यांपर्यंत पोचवायची इच्छा होती. म्हणजे भारतात असो किंवा भारताबाहेर असो, जी काही समाजामध्ये असलेली गुन्हेगारी किंवा हिंसक प्रवृत्ती आहे ती रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर आत्मशांतीसाठी सुद्धा मेडिटेशन अर्थात ध्यानधारणेचा मार्ग दाखवून तुम्ही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करताय आणि जास्तीत जास्त लोकांना या बदलाचा अनुभव घेता येऊ दे, अशीच आपण एक सदिच्छा व्यक्त करूया. आणि FM गोल्डच्या या योग दिवस विशेष कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि ध्यानधारणेचं महत्त्व आणि त्याच्यातून आलेले वेगवेगळे अनुभव सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत. त्याबद्दल मंदार आपटे सर, तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकत होतात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ध्यानसाधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांच्याशी दुहिता सोमणखेर यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.